हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चना क्रिस्पी स्नॅक्स। तो कसा बनवायचा तर हे बघा, छान असे चणे मी धुवून व्यवस्थित घेतले आहे आणि व्यवस्थित पाणी घालून त्याला रात्रभरासाठी पॅक बंद करून झाकणाने पॅक बंद करून ठेवलेलं आहे। तर हे बघा, आपण सकाळी उठल्यावर चणे असे मस्त फुललेली दिसत होती। तर हे बघा, आपण मस्त एका पॉटमध्ये त्याला व्यवस्थित पाण्यातून काढून घेऊन योग्य प्रमाणात पाणी टाकून यामध्ये आपण घालणार आहोत मीठ आणि हळद। हे बघा, मीठ घातलं आणि हळद घातली की आपण याला व्यवस्थित हलवून 4 ते 5 शिट्टी होईपर्यंत कुकरला लावून घेणार आहोत। हे बघू शकता, छोट्या भुकेसाठी आणि झटकीपट बनणारी मस्त अशी रेसिपी आहे। हे बघू शकता, चणे मस्त 5 शिट्टीमध्ये योग्य पद्धतीने शिजलेले आहेत। तर आपण एका बाउलमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये घातलं आहे लसूण आणि चवीनुसार घातलं आहे मीठ आणि तिखट। तर मीठ योग्य प्रमाणात घालायचं आहे, जेणेकरून आपण शिजवतानाही मीठ घातलेलं आहे। तर हे व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घेणार आहोत। त्यामध्ये घालणार आहोत बॉईल केलेला चना। यालाही आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत। हे बघू शकता, पूर्ण चना घेतला आहे, त्यामध्ये घातला आहे मी बेसन पीठ 3 चम्मच आणि 3 चम्मच मी घातला आहे कॉर्नफ्लॉवर। तर ह्याचे योग्य प्रमाण आहे। तर हे बघू शकता, याला व्यवस्थित आपण चम्मचच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत, कारण की प्रत्येक चण्याला त्याचं कोटिंग यायला हवं म्हणून। त्यावर थोडंसं मी पाण्याचा शिंतोडा घातला आहे, जेणेकरून त्या चण्याला व्यवस्थित कोटिंग येणार आहे म्हणून। हे बघा, सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये एक एक चणा मी व्यवस्थित सोडून देणार आहे। हे बघू शकता, जास्तही ओलं नाही, थोडंसं पाण्याचा शिंतोडा घातले की व्यवस्थित कोटिंग येणार आहे। हे बघू शकता, एक एक चणा आणि आपण फोकच्या साहाय्याने त्याला व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे। तर प्रत्येक चणा सेपरेट व्यवस्थित छान असा तळून निघणार आहे। ही झटकीपट बनणारी आणि क्रिस्पी चना रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा। छोट्या भुकेसाठी एकदम झटकीपट रेसिपी आहे। तर छान असे चणे व्यवस्थितरित्या मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत। तर आपण एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत। हे बघा, छान असे चणे बाउलमध्ये घातले आहेत। ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।